माझ्या मना बेभान होऊ नाचूया, झोके घेऊ गाणी गाऊ, धुंद वाऱ्यास विरे धावूया, झिंपार झिप्पा तारा रू झिंपार झिप्पा तारा. केतकी, आम्ही तुझ्या चित्रपटामध्ये एक 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 असं गाणं करतो आणि आता पूर्ण अल्बम तू प्रेक्षकांच्या भेटीस आणते आणि त्या अल्बमचं नावही आहे केतकी. तर आय गेस प्रेक्षकांसाठी ही डबल ट्रीट आहे. एकंदर मेहनत काय होती एवढी सगळी गाणी प्रेक्षकांसाठी आणताना? मी खरं सांगायचं तर मग तुम्ही सगळे खूप पहिल्या व्यक्ती आहात तुम्ही सगळ्या की ज्यांच्याशी मी आता इंटरॅक्शन करते ना, तर तोपर्यंत मी फक्त आणि फक्त स्टुडिओ, गाणी आणि एवढंच अल्बमवरच फोकस्ड होते. सो माझ्यासाठी हा प्रवास खूप खूप अप्रतिम होता आहे, कारण अजून एक गाणं व्हायचं रेकॉर्ड. पण माझ्यासाठी एक जबाबदारी होती, कारण जेव्हा टाइमपास मला वेळ लागले आलं किंवा माझे तुझे आलं इश्कवाला लव्हमधलं, तेव्हा लोक म्हणाले की आम्हाला तुझा आवाज हा अखंड एका स्वतंत्र वेगळ्या अल्बममध्ये ऐकायला कधी मिळणार. तर मी हा विचार केला की दरवर्षी आपण जे रेझोल्युशन करतो, न्यू इयर रेझोल्युशन, ते आपण नेहमी स्वतः ठरवून करतो, आपल्याला जे आपल्याकडून अपेक्षित असतं. सो यावेळेला न्यू इयर रेझोल्युशन अल्बम होतं आणि तो यावेळेला कम्प्लीट होतं आणि इट्स द फर्स्ट रेझोल्युशन जे खरंच पूर्ण होतं, जे फॉलो होतं. आणि मला खरंच आनंद आहे. आणि केतकी हे अल्बमचं नाव असण्याचं कारण एवढंच आहे की आत्तापर्यंत प्राजूशी किंवा काकस्पर्शामधल्या उमाशी किंवा तानीमधल्या माझ्या तानीशी रिलेट झाले लोक, पण ते आत्तापर्यंत कधीच खऱ्या केतकीशी रिलेट झाले नव्हते किंवा ते कनेक्ट झाले नव्हते. सो माझी अशी इच्छा आहे की किंवा लोकांची जी इच्छा आहे की त्यांना अशी जाणण्याची एक उत्सुकता मला दिसली त्यांच्या मेल्समधून, मेसेजेसमधून, की त्यांना खरी केतकी कशी आहे हे जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे. सो मी हा माझ्याकडून प्रयत्न आहे, म्हणूनच अल्बमचं नाव केतकी आहे. या सगळ्या गाण्यातून, 8 गाण्यातून खरी केतकी तुम्हाला सगळ्यांना कळेल कशी आहे आणि तुम्ही खऱ्या केतकीशी कनेक्ट व्हाल. नक्कीच केतकी, हा सगळा घाट जो तू म्हणाली जे रेझोल्युशन आहे, आणि तुला माहिती आहे रेझोल्युशन म्हटल्यावर ते पूर्ण करायला किती मेहनत लागते. फारच. नक्कीच. मग हा एवढा मेहनतीचा घाट कसा जमून आला? कवी कसे, केदार सर कसे आले आणि सगळं कसं जुळून आलं हे? ॲक्च्युली केदार काकांनी माझं गाणं लहानपणापासून ऐकलं आहे आणि आत्तापर्यंत माझ्या गुरु देवकीदाई पंडित म्हणा किंवा शंकर महादेवन, श्रेया घोषाल या सगळ्यांबरोबर किंवा सगळ्यांसाठी आत्तापर्यंत त्यांनी गाणी रेकॉर्ड केली किंवा कंपोज केली, पण आत्तापर्यंत मला ही संधी कधी मिळाली नव्हती. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की एवढ्या दिग्गज संगीतकाराबरोबर आणि ॲज अन इंडिव्हिज्युअली ते उत्तम तबलचे आहेत, तर त्यांच्याबरोबर एवढ्या सिनियर माणसाबरोबर मला अख्खा अल्बम करायला मिळतो. इट्स लाईक अ ट्रीट. म्हणजे अरे वा, एक गाणं आपल्याला गायला मिळावं असं जेव्हा इच्छा असते तेव्हा 8 गाणी गायला मिळतात. सो तो आनंद वेगळाच आहे. तर तेव्हा केदार काका मला पहिल्यांदा असं माझ्या डोक्यात असताना अल्बम करावा, तेव्हाच केदार काका आले आणि ते म्हणाले की आम्ही तुला लहानपणापासून सिंगर म्हणून बघितलं, मग तू ॲक्ट्रेस म्हणून लोकांपुढे आलीस, तर आता परत सिंगर म्हणून तू यावीस लोकांसमोर, अशी एक काका म्हणून माझी इच्छा आहे. सो केदार काका म्हणाला की मी तुझा पूर्ण अल्बम करतो, आपण करूयात. आणि युनिव्हर्सल म्युझिक कंपनीचे मला खरंच खूप आभार म्हणायचे आहेत की अशा काळामध्ये की खरंच अल्बम खूप आपण सिंगल्स ऐकतो किंवा फिल्म सॉंग्स ऐकतो, पण एक इंडिव्हिज्युअल अल्बम प्रोड्यूस करणं आणि त्याची सगळी जबाबदारी घेणं, इट्स नॉट अ जोक. आणि तो विश्वास मुख्य म्हणजे युनिव्हर्सली माझ्यावर दाखवला आणि हा अल्बम ते करतायत केतकी नावाचाच. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी. आणि सगळे जे लिरिसिस्ट आहेत ते पण उत्कृष्ट त्यांनी गाणी लिहिली आहेत, कारण अल्बमबद्दल बोलायचं झालं तर अख्खा अल्बम रोमॅन्टिक गाण्यांचा आहे. कारण रोमॅन्टिक गाणी ही अशी असतात जी त्याला काही एज नसतं. 16 ते काय म्हणतात त्याला, तुम्ही 60 वर्षाची बाईसुद्धा तेवढीच रोमॅन्टिक असते. सो मला असं वाटतं की सगळ्यांना कनेक्ट होणारी गाणी आणि जी सगळ्यांच्या मनात घर करतील अशी गाणी सगळी या अल्बममध्ये झालेली आहेत. आणि लिरिसिस्ट आमचे नचिकेत जोग, वैभव जोशी ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट गझल लिहिली आहे, आणि श्रुती विश्वकर्मा. तर ह्या तिघांचेही मी खरंच खूप आभार मानते, कारण इतकी उत्कृष्ट आणि सोपी, मुख्य म्हणजे कळायला सोपी. खूप क्लिष्ट गाणी जेव्हा होतात तेव्हा लोकांना बऱ्याचदा ती कळत नाहीत, बऱ्याचदा कॉमन पीपल.
सो आय एम व्हेरी हॅपी की सगळं जुळून आलंय आणि खूप छान होतात गाणी. खरं फुलफिल झालं, रेझोल्युशन फुलफिल होतंय. नक्कीच नक्कीच. आता ह्या सगळ्या गाण्यांमधल्या एखाद्या गाण्याचा जर तुला व्हिडिओ अल्बम बनवायचा असेल तर ते गाणं कुठचं असेल? एक गाणं आहे जे व्हिडिओ अल्बम करायचा विचार जो आहे तो एक त्याच्यातलं एक पावसावरचं गाणं आहे जे मला असं वाटतं की आत्तापर्यंत ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मी एक छानसा फ्रॉक घालून छान पावसात दिसते असं मी शूट करू शकते, पण मला तसं करायचं नव्हतं कारण ते लोक बघतातच. पावसात शूट झालेलं गाणं बघितलं आहे लोकांनी, पण मी जसं म्हणाले की लोकांना खऱ्या केतकीशी रिलेट व्हायचं आहे किंवा कनेक्ट व्हायचं आहे. मला असं वाटतं की तसं काहीतरी वेगळं करावं असं माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी असा विचार केला की माझं दिवसभर मी काय करते किंवा शूटिंग किंवा किंवा काय म्हणतात रोलच्या बाहेर येऊन मी खरी केतकी कशी असते हे लोकांना दाखवण्यात जास्ती मजा आहे. सो माझं रेग्युलर शेड्यूल काय असतं किंवा मी रेकॉर्डिंग करते कसं किंवा मी कसं घरी रियाज करते किंवा माझ्या गुरूंकडे मी कसं शिकते, त्या कसं शिकवतात मला, हे सगळं लोकांना जाणून घेण्यात जास्ती मजा आहे आणि तसं मी गाणं ते एक शूट करणार आहे. नक्कीच. थँक्यू सो मच. आता ह्या इंटरव्ह्यूचा एंड तुझ्या आवडीच्या या 7 गाण्यांमधल्या एका गाण्याने होऊन मी जसं मगाशी म्हणाले ह्या गाण्यामध्ये म्हणजे 6 गाणी आहेत आणि 2 डुएट्स आहेत. त्याच्यातलं एक जे आहे ते म्हणजे माझं अत्यंत अत्यंत आवडतं गाणं ते म्हणजे एक गझल. सो ती मी ऐकवते. असे वाटते चंद्र खिडकीत यावा, असे वाटते चंद्र खिडकीत यावा, पुन्हा एकदा तुला भेटल्याचा, तुला भेटल्याचा मला भास व्हावा, पुन्हा एकदा असे वाटते चंद्र खिडकीत यावा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा.